नमस्कार विद्यार्थी मित्रो, या कोरोना संक्रमणाच्या काळात मी आपल्यासमोर येत आहे। या आपल्यासमोर येण्यासाठी मला मुख्याध्यापक संघाने जी संधी दिली याबद्दल मी प्रथमतः मुख्याध्यापक संघाचे धन्यवाद मानतो। तर आपण आज एका नवीन भागाची ओळख करून घेणार आहोत। व्यवसाय साखळीतील जीएसटी। याच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही जीएसटी आणि त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे। आज आपण हाच जीएसटी ही जी कर प्रणाली आहे ही व्यवसाय साखळीमध्ये कशी चालते ते पाहणार आहोत। हे तयार होते म्हणजे उत्पादक आपण असं त्याला म्हणूया। या उत्पादकाकडून म्हणजे कारखान्यांमधून ती वस्तू एखाद्या घाऊक व्यापाऱ्याकडे किंवा वितरकाकडे ती जाते। म्हणजे उत्पादकाकडून ती वस्तू घाऊक व्यापाऱ्याकडे जाते। या घाऊक व्यापाऱ्याकडून ती वस्तू काही रिटेलर किरकोळ व्यापाऱ्यांच्याकडे जाते आणि त्याच्यानंतर ती ग्राहकापर्यंत येते। आपण सर्व ग्राहक एखादी वस्तू उत्पादकाकडून ग्राहकाकडे येते अशी कमी उदाहरणे पाहायला मिळतात। जेव्हा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी हा जीएसटी ही कर प्रणाली लागू केली, यावेळेला त्यांनी उत्पादकाकडून घाऊक व्यापारी किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्याकडून ग्राहकाकडे येत असताना हा कर कसा आकारला जातो किंवा हा कर कसा आकारता येईल याचे काही गाईडलाईन्स त्यांनी दिल्या आणि त्याच आपण आज बघणार आहोत। जेव्हा एखाद्या उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला एखादी वस्तू विकली तर त्याच्यावरती जीएसटी आकारला जातो। या पहिल्या साखळीतले हे दोन घटक आहेत। एखादा घाऊक व्यापारी तीच वस्तू जेव्हा किरकोळ व्यापाऱ्याला विक्री करतो तेव्हा याही ठिकाणी जीएसटी आकारला जातो आणि किरकोळ व्यापारी पुन्हा ग्राहकाला ती वस्तू जेव्हा विकतो तेव्हाही हा जीएसटी आकारला जातो। एका उदाहरणासह आपण हा जीएसटी कसा आकारला जातो ते पाहणार आहोत। एक उदाहरण मी इथं लिहिलेलं आहे, आपल्या पुस्तकातीलच उदाहरण आहे। एका उत्पादकाने एक घड्याळ घाऊक व्यापाऱ्यास 200 रुपयाला विकलेले आहे। तेच घड्याळ घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्यास 300 रुपयाला विकले आणि किरकोळ व्यापाऱ्याने ते घड्याळ ग्राहकास 400 रुपयास विकले। या संपूर्ण कर प्रणालीमध्ये प्रत्येक वस्तूवरतीचा जीएसटीचा दर ठरलेला आहे। हा जीएसटीचा दर जर समजा 12% असेल तर इथे उत्पादकांनी किंवा घाऊक व्यापाऱ्यांनी किंवा किरकोळ व्यापाऱ्यांनी कर कसा घ्यावा किंवा कर कसा भरावा याच्या करताच आपण उदाहरण पाहणार आहोत। इथे उत्पादक जे आहेत जे आपण कारखान्यामधून घड्याळाची जी विक्री किंमत आहे, उत्पादकांनी घाऊक व्यापाऱ्यास विकलेली किंमत 200 रुपये आहे आणि या 200 रुपये विक्रीवरती 12% दराने जीएसटी आकारला जाणार आहे। म्हणजे 200 गुणिले 12% म्हणजे 24 रुपये। याचा अर्थ उत्पादकाने ती वस्तू 200 रुपयाला विकली आणि त्याच्यावरचा जीएसटी 12% म्हणजे 200 गुणिले 12/100 बरोबर 24 रुपये। याचा अर्थ उत्पादकांनी ती 200 रुपयाला विकल्यानंतर इथे घाऊक व्यापाऱ्याला ती वस्तू 224 रुपयास पडली। म्हणजे घाऊक व्यापाऱ्यांनी ही वस्तू घेत असताना 24 रुपये कर हा उत्पादकांच्याकडे दिला। आता हाच घाऊक व्यापारी ते घड्याळ 300 रुपयाला विक्री करणार आहे। म्हणजे विक्रीची किंमत 200च्या ऐवजी त्यांना आता 300 वाढवलेली आहे। म्हणजे या 200 रुपयापेक्षा 100 रुपये त्याने जास्त लावलेले आहेत। आता या ठिकाणी सुद्धा 12% दराने त्याचा जीएसटी आकारला जाईल। 300 रुपयावरती 12% दराने त्याचा जीएसटी तो 36 रुपये जमा करणार आहे। इथे 24 रुपये जीएसटी जमा झाला आणि या व्यापाऱ्याने घाऊक व्यापाऱ्याने 36 रुपये तो जीएसटी जमा केलेला आहे। किरकोळ व्यापारी हा काय करेल बघा, या घड्याळाची विक्री किंमत त्याची 400 रुपये आहे आणि त्याच्यावरती 12% दराने जीएसटी आकारणार आहे। म्हणजे तो जीएसटी 48 रुपये जमा करणार आहे। याचा अर्थ उत्पादक या उदाहरणामध्ये 24 रुपये जीएसटी जमा करतो। उत्पादकाने जमा केलेला जीएसटी 24 रुपये आणि हा जीएसटी तो भरणार आहे।
हा जीएसटी 24 रुपये भरताना याचे दोन भाग होतील, एक CGST आणि दुसरा SGST होईल, ज्याचा तुम्ही याच्या अगोदरच्या भागामध्ये उल्लेख बघितलेला आहे. याचा अर्थ CGST 12 रुपये असेल आणि SGST 12 रुपये असेल. जेव्हा घाऊक व्यापारी ही वस्तू किरकोळ व्यापाऱ्याला विकणार आहे तेव्हा तो जमा केलेला त्याचा जो जीएसटी आहे तो 36 रुपये आहे. आता इथे जमा केलेला जीएसटी 36 रुपये आणि यामागचा जीएसटी जो आहे तो 24 रुपये आहे. त्यामुळे घाऊक व्यापारी या 36 रुपयामधून 24 रुपये आपले बाजूला काढून घेणार आहे, कारण ऑलरेडी त्यांनी 24 रुपयाचा जीएसटी इथे उत्पादकाच्याकडे दिलेला होता. 36 रुपयामधून 24 रुपयाचा जीएसटी बाजूला काढला तर याचा भरावा लागणारा जो जीएसटी आहे तो इथे पुन्हा 12 रुपये भरावा लागेल. म्हणजे 12 रुपये हा जीएसटी भरणार आहे. या 12 रुपयामध्ये सुद्धा दोन भाग होतील, एक CGST 6 रुपये आणि SGST 6 रुपये असेल. किरकोळ व्यापाऱ्यानं जमा केलेला जो जीएसटी आहे तो 48 रुपये आहे. म्हणजे इथे हा 48 रुपये जीएसटी जमा करणार आहे, पण त्याने अगोदर 36 रुपये जीएसटी भरलेला होता तो मायनस करणार आहे आणि मग त्याला जो भरावा लागणार आहे किंवा जमा करावा लागणारा जीएसटी तो 12 रुपये आहे. हा 12 रुपये जीएसटी पुन्हा दोन भागामध्ये विभागला जाणार आहे. त्यामुळे या एकूण वितरणामध्ये उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचताना सुरुवातीला 24 रुपये जीएसटी भरला गेला, नंतर 12 रुपये जीएसटी भरला गेला आणि पुन्हा 12 रुपये जीएसटी भरला गेला. तर या सगळ्या साखळीमधून हा जीएसटी 24 अधिक 12 अधिक 12 24 अधिक 12 अधिक 12 असा एकूण 48 रुपये जीएसटी या साखळीमधून गव्हर्नमेंटला मिळालेला आहे. या 48 रुपयेपैकी CGST आणि SGST याची विभागणी होईल तो 50-50% होईल. म्हणजे 24 रुपये CGST असेल आणि 24 रुपये SGST असेल. या साखळीचा आपण विचार केलेला आहे. उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचताना हा वेगवेगळ्या टप्प्यावरती जीएसटी आकारला जातो. उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला जेव्हा एखादी वस्तू विकली जाते तेव्हा उत्पादकाने जमा केलेला टॅक्स 24 रुपये आहे. हा 24 रुपये टॅक्स SGST आणि CGST या दोघांच्या मध्ये 12-12 रुपये विभागला जाईल. घाऊक व्यापारी जेव्हा किरकोळ व्यापाऱ्याला ती वस्तू विकणार आहे तेव्हा तो जीएसटी जमा करणार आहे. तर 36 रुपये तो जमा करणार आहे, पण त्यानं 24 रुपये उत्पादकाला अगोदर दिलेले होते ते वजावट करून तो 12 रुपये पुन्हा भरणार आहे. इथे किरकोळ व्यापारी पुन्हा हा जीएसटी ग्राहकाकडून जमा करणार आहे. किरकोळ व्यापाऱ्याने जमा केलेला जीएसटी 48 रुपये आहे आणि त्याच्यातनं अगोदरचा त्याचा वजा जर 36 रुपये झाला तर त्याला 12 रुपये जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजे इथे हा 12 रुपये पुन्हा 6 आणि 6 रुपयामध्ये विभागणी होईल. असा एकूण जीएसटी इथे 48 रुपये आपल्याला गव्हर्नमेंटला जमा झालेला दिसून येईल. त्याच्यापैकी 50% वाटा हा स्टेटचा आणि 50% वाटा हा सेंट्रलचा असेल. आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक अशी चेन बघितली. येथे उत्पादकाने एखादी वस्तू विकल्यानंतर घाऊक व्यापाऱ्याला ती वस्तू विकल्यानंतर त्याने जमा केलेला जो टॅक्स आहे, ही जी चेन आहे याला B2B असं म्हणतात, बिझनेस टू बिझनेस. कारण उत्पादक हा निर्मिती करणार आहे आणि घाऊक व्यापारी हा ती वस्तू विकणार आहे. हे दोघेही व्यवसाय करतायत. घाऊक व्यापाऱ्यानं ती वस्तू किरकोळ व्यापाऱ्याला विकली तर त्या चेनला सुद्धा B2B असंच म्हटलंय, बिझनेस टू बिझनेस. आणि किरकोळ व्यापारी ही वस्तू ग्राहकाला विकणार आहे. इथे व्यापाऱ्याने कंझ्युमर्स म्हणून B2C असा त्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे या चेनमध्ये B2B आणि B2C या दोघांचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. इथे दोघेही बिझनेसच करतायत आणि इथे मात्र एका बिझनेसमॅननं कस्टमरला विकलेला आहे. त्यामुळे उत्पादकाकडून कस्टमर पर्यंत येत असताना अशी एक चेन चालू झालेली आपल्याला दिसते. इथे आपल्याला पाहायला मिळतं की उत्पादकाने जेव्हा ती वस्तू या घाऊक व्यापाऱ्याला विकली तेव्हा त्याने जमा केलेला जो जीएसटी आहे
तो 24 रुपये आहे. म्हणजे उत्पादकाने जमा केलेला जीएसटी 24 रुपये आहे. जेव्हा आपण त्या पाहिलेल्या उदाहरणामध्ये घाऊक व्यापारी तो किरकोळ व्यापाऱ्याला विकणार आहे, तेव्हा किरकोळ व्यापाऱ्याने जमा केलेला जीएसटी हा 36 रुपये आहे. याचा अर्थ असा की घाऊक व्यापाऱ्याने जमा केलेला जीएसटी हा 36 रुपये दिसतो. या 36 रुपयेपैकी ऑलरेडी त्यानं 24 रुपये या उत्पादकाकडे जमा केलेले आहेत आणि त्यामुळं तो आपण वजा केलेला आहे. म्हणजे 36 वजा 24 आणि त्याला भरावा लागणारा जीएसटी हा 12 रुपये असं आपण त्याच्यातला ठरवलेला आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी जेव्हा कस्टमरला ती वस्तू विकली तेव्हा जमा केलेला जो जीएसटी आहे तो 48 रुपये आहे. पण या 48 रुपयापैकी 36 रुपये त्यानं घाऊक व्यापाऱ्याला ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्यामुळे आपण इथं काय केलंय, 48 वजा 36 बरोबर 12 रुपये असं आपण म्हटलेलं आहे. इथे एखाद्या विक्रेत्याने वस्तू विकताना, एखाद्या व्यापाऱ्याने वस्तू विकताना जो टॅक्स जमा केला जातो, टॅक्स जमा होतो, विकताना जो टॅक्स जमा होतो त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणणार आहे. एखादी वस्तू विकताना जमा झालेला टॅक्स आणि वस्तू खरेदी करताना दिलेला टॅक्स त्याला म्हणणार आहे आपण इनपुट टॅक्स. वस्तू विकताना जमा केलेल्या टॅक्सला आपण म्हणणार आहे आउटपुट टॅक्स, तर वस्तू खरेदी करताना दिलेला टॅक्स त्याला म्हणणार आहे इनपुट टॅक्स. इथे ह्या उदाहरणामध्ये बघूया. उत्पादकाने जमा केलेला जीएसटी किंवा टॅक्स आहे हा 24 रुपये आहे. वस्तू विकताना जमा केलेला हा टॅक्स आहे, त्यामुळे याला आउटपुट टॅक्स असं म्हणणार आहे. हा आउटपुट टॅक्स आहे. घाऊक व्यापाऱ्याने जमा केलेला जो जीएसटी आहे विक्री करतानाच तो आउटपुट टॅक्स, इथे आउटपुट टॅक्स जो दिसतो हा 36 रुपये आहे. परंतु त्याने अगोदर भरलेले 24 रुपये वजा करून त्याच्याकडे 12 रुपये शिल्लक राहतात. हा टॅक्स मात्र आपण इनपुट टॅक्स म्हणून घेणार आहे. आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स इथे लक्षात येतो का? किरकोळ व्यापाऱ्याने जमा केलेला जो जीएसटी आहे, टॅक्स आहे, त्याला आपण म्हणणार आहे आउटपुट टॅक्स. पण त्याच्यामध्ये अगोदरचे त्याचे 36 रुपये वजा जर केले तर त्याचा इनपुट टॅक्स जो आहे तो आपल्याला इथे दिसतो. याचा अर्थ असा की जेव्हा एखादी वस्तू उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचते तेव्हा हा ग्राहक 48 रुपये टॅक्स देतो, पण हा टॅक्स देताना तो वेगवेगळ्या मधल्या लिंक मधून त्याला गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे हा सगळा जो टॅक्स आहे हा एकूण जर आपण विचार केला तर अप्रत्यक्ष टॅक्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारची ही एक चेन चालू असते. याच्यामध्ये आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने समजावून घ्यायच्या आहेत. याच्या पुढच्या उदाहरणामध्ये आपण त्या समजावून घेऊ. आपण आणखी एक उदाहरण पाहू. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये जे व्यवहार केलेला आहे त्या व्यवहार केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिलेला आहे आणि विक्री केल्यानंतर विक्री करून 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केलेला आहे, म्हणजे जमा केलेला आहे. तर या सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी किती असेल तो काढायला सांगितलेला आहे. तिथे चेतना स्टोअर्स यांनी किती रुपयाची खरेदी केली याचा उल्लेख केलेला नाही, पण जमा केलेला जीएसटी आणि विकताना विक्री केल्यानंतर मिळालेला जीएसटी या दोघांचा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्याला या उदाहरणामध्ये विक्री वेळी घेतलेला म्हणजे जमा केलेला
जो कर आहे त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणणार आहे. हा आउटपुट टॅक्स विक्रीच्या वेळेला 1,22,500 रुपये इतका आहे. इतका टॅक्स यांनी जमा केलेला आहे. खरेदी करत असताना या वस्तूंची इनपुट टॅक्स जो आहे तो 1,05,000 रुपये इतका भरलेला आहे. आता या दोघांच्या मध्ये 1,22,500 रुपये जमा केलेला आउटपुट टॅक्स आणि दुसरा इनपुट टॅक्स या दोघांची वजाबाकी म्हणजे आपला देय कर आहे. देय कर म्हणजेच आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. इथे 1,22,500 वजा 1,05,000 यांची जर वजाबाकी केली तर तुम्हाला इथे 22,000 हा टॅक्स त्याला भरावा लागेल असं लक्षात येतं. म्हणजेच या उदाहरणामध्ये चेतना स्टोअर्सला 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये जो टॅक्स भरावा लागणार आहे तो 22,000 रुपये. आता हा जीएसटी स्टेट आणि सेंट्रल या दोघांना पुन्हा त्याचं विभाजन होईल. सीजीएसटी 11,000 रुपये असेल आणि एसजीएसटी त्याचा 11,000 रुपये असणार आहे. बोर्डवरती लिहिलेले आणखी एक उदाहरण आपण पाहू. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत दुकानाच्या मालकीण आहेत. ज्यांनी जीएसटी नंबर घेतलेला आहे आणि दुकान काढलेलं आहे अशा एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. यांनी खरेदी करताना खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिलाय. म्हणजे वस्तू खरेदी करत असताना 12,500 रुपये इतका जीएसटी ऑलरेडी दिलेला आहे आणि विक्री करून एकूण जीएसटी 14,750 रुपये त्यांनी गोळा केला आहे. तरी त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? इनपुट टॅक्स क्रेडिट इथं आपण लिहिलेलं आहे व त्याचा देय जीएसटी किती असेल असं म्हटलंय. या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर विक्रीच्या वेळी जमा केलेला म्हणजे त्यांनी घेतलेला जो टॅक्स आहे त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. विक्री करताना जमा केलेला जीएसटी इथे 14,750 रुपये इतका दिसतो. जेव्हा माल खरेदी केला तेव्हा खरेदी वेळी दिलेला जो टॅक्स आहे त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणणार आहे. तो 12,500 रुपये इतका आहे. म्हणजे विक्रीच्या वेळेला विक्री केल्यानंतर 14,750 रुपये टॅक्स जमा केला आणि खरेदीच्या वेळेला 12,500 रुपये त्यांनी दिला. त्यामुळं ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 2,250 रुपये इतका टॅक्स फरक म्हणून दिसतो. हा फरक म्हणजेच देय टॅक्स होय, देय कर. इथं 14,750 वजा 12,500 म्हणजेच 2,250 रुपये इतका टॅक्स त्यांना भरावा लागेल. येथे विक्रीच्या वेळेला घेतलेला किंवा जमा केलेला टॅक्स आणि नंतर अगोदरच्या वेळेला दिलेला इनपुट टॅक्स क्रेडिट असंही म्हणणार आहे. म्हणजे इथे इनपुट टॅक्स क्रेडिट 2,250 रुपये इतकी आपल्याला पाहायला मिळते. हा एकाच टप्प्यावरती आपल्याला हे एक्झाम्पल बघितले. याच्या पुढचं आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया. बोर्डवरती लिहिलेल्या या उदाहरणाकडे जरा लक्षपूर्वक पहा. अमीर एंटरप्राइजेस त्यांनी चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. अमीर एंटरप्राइजेस त्यांनी 3,800 रुपये इतका जीएसटी भरलेला आहे आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी त्यांनी जमा केलेला आहे.
अमीर एंटरप्राइजेसनी भरलेला आणि जमा केलेला इथं जीएसटी दिलेला आहे. मयंक फूड कॉर्नरने या अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपयाला जीएसटी देऊन विकत घेतलेल्या आहेत. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी किती ते काढा असं म्हटलंय आणि त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा आणि राज्याचा जीएसटी काढायला सांगितलेला आहे. त्या उदाहरणामध्ये अमीर एंटरप्राइजेसनी चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना आणि त्या विकताना जमा केलेला टॅक्स आपण इथं बघणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स किती आहे तो बघावा लागेल. आउटपुट टॅक्स म्हणजे अकबरी ब्रदर्सला विकताना जमा केलेला टॅक्स. इथे 4,100 रुपये आहे, हा जमा केलेला टॅक्स आहे. आणि इनपुट टॅक्स म्हणजे अगोदर त्यांनी भरलेला टॅक्स, तो किती आहे बघा, 3,800 रुपये आहे. म्हणजे अमीर एंटरप्राइजेसनी जमा केलेला आणि भरलेला टॅक्स याच्यामधून त्यांचा देय कर किंवा देय टॅक्स आपल्याला मिळणार आहे तो 4,100 वजा 3,800. या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला इथे 300 रुपये आपल्याला त्याच्यामधला देयकर दिसून येतो. आता हा 300 रुपयेपैकी सीजीएसटी आणि एसजीएसटी आपण काढणार आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी याच्याबरोबर निम्मा असेल 150 रुपये, म्हणजे 300 भागिले 2, आणि हा 150 रुपये असेल. म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स यांच्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामधून हा टॅक्स आपल्याला जमा झालेला दिसतो. याच्या पुढच्या भागामध्ये काय म्हटलंय की मयंक फूड कॉर्नर्सने ती वस्तू अकबरी ब्रदर्स कडून घेतलेली आहे. म्हणजे अकबरी ब्रदर्स कडून ती घेत असताना इथेही आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स आपल्याला पाहायला लागेल. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपयाला जीएसटी देऊन विकत घेतलेल्या आहेत. म्हणजे अकबरी ब्रदर्सनी जमा केलेला जो टॅक्स आहे तो 4,500 रुपये इतका आहे. तर त्यानं भरलेला जो टॅक्स आहे तो 4,100 आहे. इथे आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स याच्यामधून आपल्याला देय कर आपल्याला पाहायला मिळेल. वजाबाकी केल्यानंतर दिसेल 4,500 वजा 4,100, म्हणजेच इथे आपल्याला 400 रुपये इतका देय कर असेल. याच्यापैकी सीजीएसटी हा 200 रुपये आणि एसजीएसटी आपल्याला पुन्हा 200 रुपये दिसून येईल. या व्यवहारामधले एकूण जीएसटी जर विचारात घेतला तर हा 300 रुपये आणि हा 400 रुपये असा एकूण आपल्याला 700 रुपये दिसेल. त्याच्यापैकी एकूण जीएसटी या व्यवहारामधील 700 रुपये, सीजीएसटी त्याच्यापैकी 150 आणि 200 म्हणजे 350 रुपये आणि एसजीएसटी 350 रुपये असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र, आपण काही उदाहरणामधून या जीएसटी बद्दल माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर आपण आज साधारणतः काय काय पाहिलेलं आहे, जीएसटी याची वितरण कसं होतं, याची चेन कशी असते, उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत येत असताना हा जीएसटी कसा आकारला जातो आणि याची आकारणी होत असताना प्रत्येक व्यवहाराच्या वेळी भरावा लागणारा टॅक्स किती असतो त्याची थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न केला. इथे प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की उत्पादकांनी जेव्हा एखाद्या घाऊक व्यापाऱ्याकडे
ती वस्तू विकली जाते, तेव्हा इथं पहिल्या टप्प्यावरती टॅक्स हा घाऊक व्यापारी उत्पादकांच्याकडे जमा करतो आणि तो उत्पादक हा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो. पण जेव्हा हा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला तीच वस्तू विकतो, तेव्हा किरकोळ व्यापाऱ्याकडून तो घाऊक व्यापारी जीएसटी जमा करतो. त्याने जमा केलेल्या जीएसटी मधील स्वतः त्यानं भरलेला जो जीएसटी आहे तो वजा करतो आणि शिल्लक राहिलेला जीएसटी तो पुन्हा गव्हर्नमेंटला भरला जातो. इथे असलेला हा जो किरकोळ व्यापारी आहे तो जेव्हा ग्राहकाला ती वस्तू विकतो तेव्हा त्या ग्राहकाकडून तो जीएसटी जमा करतो. त्या ग्राहकाकडून जमा केलेल्या जीएसटी पैकी आपण भरलेला जीएसटी तो वजा करतो आणि वजाबाकी म्हणून राहिलेली जी रक्कम असेल ती जीएसटी म्हणून गव्हर्नमेंटकडे भरली जाते. ही भरलेली जी जीएसटीची रक्कम आहे ही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांना 50-50% अशी त्याची विभागणी होते. इथे ग्राहक हा अप्रत्यक्षरित्या गव्हर्नमेंटला हा जीएसटी भरत असतो. आणि मग अशा वेळेला जे मधल्या टप्प्यामधले जे काही घाऊक विक्रेते असतील किंवा किरकोळ विक्रेते असतील तर यांच्यामध्ये त्यांनी अगोदर भरलेला जीएसटी आणि त्यांनी जमा केलेला जीएसटी यांच्यामधलं जी फरक असेल त्याला आपण क्रेडिट असं म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. याच्यामध्ये आणखी बरीचशी उदाहरणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ती उदाहरणे तुम्ही पुस्तकामधील सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या पुढील भागामध्ये त्याचा कसा वापर करता येईल ते तुम्ही पहा.